सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. ऐकलं मी सगळं. काकू घर सोडून जाईन असं म्हणत होत्या. तुम्हाला वाटलं होतं तुम्ही पाय घट्ट रोवून उभे आहात, आता कोणीही तुमचं काहीही बिघडवू शकत नाही. पण इथे तर वेगळीच अवस्था आहे. तुमच्या पायाखालची जमीन सरकते. कधीही तोंडावर पडू शकता तुम्ही. आणि आता तर कोणी सावरायला सुद्धा नसेल. काका, खूप वर्षांनी तुम्ही आणि काकू एकत्र आलात. मी पाहिलंय ना काकूंना तुमची वाट बघताना. देवी आईकडे तुमच्यासाठी प्रार्थना करायच्या. आणि देवी आईने त्यांची प्रार्थना ऐकली. इतक्या वर्षांनी तुम्ही परत आलात. पण आता काकूच तुम्हाला सोडून गेल्या तर मग काय करणार तुम्ही? काका, देव प्रत्येकाला एकच संधी देतो. पण तुमच्या बाबतीत तसं नाहीये. देवाने तुम्हाला आणखी एक संधी दिली आहे. तुम्ही एका नवीन आयुष्याची सुरुवात करू शकता. सोडून द्या ना आता मनातला राग. विसरून जा सगळे हेवेदारे. या घरात सगळ्या आनंदाने राहूया ना गुण्या गोविंदाने. आणि मला तरी वाटतंय तुमच्या समोर आता हा एकच पर्याय. एकदा शांतपणे विचार करा आणि ठरवा काय करायचं ते. माझा जीव गेला तरी मी आता मागे हटणार नाही.